नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या 2 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मालदीवाक पावले. मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइझू हांणी खास भेट म्हणून वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळार मोदींचे स्वागत केलें. प्रधानमंत्र्याचो मालदीवाचो हो तिसरो दौरा आनी डॉ. मोहम्मद मुइझू हांचे अध्यक्षतेखाला मालदीवाचो पयलो आसा. आयज मोदी हांची राष्ट्रपती मुइझू हांचे कडेन परस्पर हिताच्या मुद्द्याचेर चर्चा सुरू आसा. ऑक्टोबर 2024 मालदीवाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्या वेळार स्विकारिल्ल्या व्यापक आर्थीक आनी दर्या सुरक्षा भागीदारी खातीर भारत मालदीव संयुक्त दृश्टिकोनाच्या अंमलबजावणींतल्या प्रगतीचो आढावोय दोनूय फुडारी घेतले. ह्या भेटी मदीं मालदीवांत रुपे कार्ड लेगीत लॉन्च केलें. आमच्या प्रतिनिधी कडेन उलयतना मालदीवांतले भारताचे उच्चायुक्त जी बालसुब्रमण्यम हांणी सांगलें की मालदीवांत UPI लॉन्च करपा विशीं दोनूय वटेन गंभीर वाटाघाटी करतात. Sides are at very serious level of negotiations in terms of launching the UPI also. I would say that we are more or less there, and once it is agreed by both the countries, there will be some terms and conditions under which the implementation period would be decided, and I'm sure in the near future it would be possible for citizens of both the countries to avail of the benefit of UPI, which has been a great success in India. वेगवेगळ्या मुद्द्यावेल्यान विरोधकांनी केल्ल्या गोंधळाक लागून लोकसभा दनपारा 2 मेरेन तहकूब केली. कारगिल विजय दिसाच्या 26व्या वर्धापन दिसा निमतान लोकसभेचें कामकाज सकाळी 11 सुरू जालें तेन्ना सभागृहान देशाच्या शूर सैनिकांचें स्मरण केलें आनी तांकां श्रद्धांजली ओंपली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हांणी देशाच्या रक्षणा खातीर आपले प्राण अर्पण करपी भारतीय सशस्त्र दळाच्या शौर्य आनी पराक्रमाचें स्मरण केलें. देशाच्या शूर सैनिकांच्या सन्मानार्थ सभागृहात शांतता पाळी. युद्ध में हमारी सेना ने कठिन भौगोलिक बाधाओं, प्रतिकूल मौसम का सामना करते हुए राष्ट्रीय प्रभुता और अखंडता की रक्षा में असाधारण वीरता, अदम्य साहस, शौर्य और संकल्प का परिचय दिया और अनंत विजय प्राप्त की है. आज हम इस अवसर पर अपने वीर सैनिकों को नमन करते हैं जिन्होंने अपनी राष्ट्र की सुरक्षा में अपना सर्वोच्च बलिदान दिया. ते उपरांत रोखडेच बिर्ला हांणी प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाचो यत्न केलो, पूण विरोधी सदस्य बिहारांतल्या विशेष सदन सुधारणा आनी ते फाटीं घेवपा सयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर चर्चा करपाची मागणी करत सभागृहाच्या वेदी घुसले. बिर्ला हांणी विरोधकांक प्रश्नोत्तराचे वर सुरू करपाची विनवणी केली, पूण विरोधी सदस्यांनी तांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केलें आनी तांचो निशेध सुरू दवरलो, जाका लागून सभागृह दनपारा 2 मेरेन तहकूब केलें. आपसे आग्रह करता हूं, लोगों की अपेक्षाएं आकांक्षाओं को उठाने के लिए तख्तियां लेकर मेजें खोदने के लिए नहीं भेजा है. आप अपने अपने आसन पर जाएं. प्रश्नकाल के बाद नियमों के तहत आपको हर मुद्दे विषय पर बोलने दिया जाएगा, नहीं तो सदन की कार्रवाई आज 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है. चालू आशिल्ल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहाचे काम जावचें हे खातीर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला हांणी आज लोकसभेंतल्या सगळ्या पक्षांच्या फुडाऱ्यांची बसका घेतली. सुमारासान सभागृहाचें काम सुरळीतपणान जावचें हे खातीर बसकेंत एकमत जालें. प्रश्नोत्तराच्या वेळार चर्चा सुरू जावची म्हूण सभागृहाचें काम सुरळीतपणान करपाचेर बिर्ला हांणी भर दिलो. ह्या बसके वेळार भाजपा, काँग्रेस, समाजवादी पार्टी, जनता दल युनायटेड आनी तृणमूल काँग्रेसीचे फुडारी हजर आशिल्ले. भारत सरकाराच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयान म्हळ्यार MIBन एक अधिसूचना जारी केल्या, जातून इंटरनेट सेवा प्रदात्यांक भारतांतल्या 25 वेबसायटींक जे प्रतिबंधीत सामग्रीचें प्रदर्शन करतात तांकां भौशीक प्रवेश बंद करपाचे निर्देश दिल्यात. मंत्रालयान ह्यो वेबसायट वेगवेगळ्या कायद्यांचें उल्लंघन करता म्हणून नोंद केला, जी माहिती तंत्रज्ञान कायदो 2000च्या कलम 67 आनी कलम 67 भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 294 आनी बायलांचे अश्लील प्रतिनिधित्व प्रतिबंध कायदो 1986च्या कलम 4 समाविष्ट जाता. माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या अधिसूचनेत माहिती तंत्रज्ञान कायदो 2000 आनी माहिती तंत्रज्ञान मध्यस्थ मार्गदर्शक तत्वां आनी डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियमन 2021 अंतर्गत बेकायदेशीर माहितीचो प्रवेश काडून उडोवपाची वा बंद करपाची मध्यस्थांची जापसालदारकी अधोरेखित करता. अतिवृश्टीक लागून आयज ओडिशा, गंगे, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आनी विदर्भात IMDन रेड अलर्ट जारी केला. आकाशवाणी न्यूजा कडेन उलयतना वरिश्ठ IMD शास्त्रज्ञ डॉ. R.K. जेनामानी हांणी म्हळें की कोकण, महाराष्ट्र, कर्नाटक आनी केरळा सयत देशाच्या पश्चिम आनी दक्षिण द्वीपकल्पीय भागात आयज आनी फाल्यां घोग्यांनी पावसाची परिस्थिती कायम उरतली. एनसीआर में अभी ऐसे ही लाइट रेनफॉल रहेगा. साउथ रीजन में जो केरला और कर्नाटक वहाँ भी हैवी टू वेरी हैवी रेनफॉल रहेगा, लेकिन मेनली जो लाल कलर का वार्निंग हम लोग किए हैं वेस्टर्न घाट एरिया है, वो एरिया में हम लोग रेड कलर का वार्निंग किए. कर्नाटक का खतरा है, वहाँ ऑरेंज कलर का हैवी रेनफॉल वार्निंग. भारताची नंबर 1 बायल बुद्धिबळपटू कोनेरू हंपीन काल राती जॉर्जियात बटुमी हांगा जाल्ल्या
फिडे बायला विश्वचषकात चीनाच्या अव्वल मानांकीत ले टिंगजीचो पराभव केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो फाल्यां सकाळच्या 8:40 नमस्कार.